नमस्ते मित्रांनो, एक सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे संपूर्ण देशातील सर्व शिक्षकांमध्ये एक खळबळ माजलेली आहे। ती म्हणजे 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांना टीईटी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, या निर्णयाच्या विरोधात आता शिक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। मित्रांनो, जर जे शिक्षक जुने आहेत, आता टीट परीक्षा कधी सुरू झाली तर आरटी ॲक्ट 2009 नुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 2013 पासून टीईटी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आली आणि 2013 नंतर 2019 पर्यंत त्याचं एक्सटेन्शन करून 2019ला एक पत्र काढण्यात आलं की तुम्हाला आता सेवेत जर राहायचं असेल तर तुम्हाला टीईटी परीक्षा पास होणं, उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये टीईटी परीक्षा ही 2013 पासून कंपल्सरी करण्यात आलेली आहे। जर आरटी ॲक्ट 2009 नुसार जर टीईटी परीक्षा 2013 पासून जर आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेली आहे, मग याच्या अगोदरच्या लागलेल्या शिक्षकांना टीईटी ही काही माहीत नव्हती किंवा त्यावेळेस जे काही त्यावेळेस शिक्षक होण्यासाठी क्वालिफिकेशन, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा इतर पात्रता हव्या होत्या, त्या सगळ्या पात्रतेनुसार ते शाळेमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये येऊन ते सिलेक्ट झालेले आहेत। मग त्या शिक्षकांना असा पूर्वलक्षी हे करून त्यांना टेट परीक्षा कंपल्सरी करणं योग्य आहे का, या बाबतीत संपूर्ण देशभरातील शिक्षकांमध्ये एक उद्रेकाचं वातावरण आहे। या संदर्भात उत्तराखंड नैनितालचे एका शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल झालं होतं। राजस्थानमध्ये शिक्षकांनी आंदोलनं केली होती। महाराष्ट्रात सुद्धा तशा पुनर्विचार याचिकेच्या संदर्भात शिक्षण मंत्री, ग्रामविकास विभाग यांच्याशी संपर्क साधून अनेक संघटनांनी त्या संदर्भात त्यांना यातून शिक्षकांना रिलीफ मिळावी यासाठी प्रयत्न करण्याला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, आताचं जे जजमेंट आहे 1 सप्टेंबरचं, ते 1 सप्टेंबरचं जजमेंट हे 2 बेंचच्या सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे। जर याच्या निर्णयाच्या विरोधात, आता सुप्रीम कोर्टाच्या वरचं तर दुसरं कोणतं न्यायालय नसतं, परंतु हे 2 बेंचच्या जे न्यायाधीश आहे यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जर तुम्हाला पुनर्विचार याचिका दाखल करायची असेल, रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची असेल, तर ती 4 बेंच किंवा 6 बेंचच्या ज्या न्यायालय असतात त्यांच्या समोर तुम्हाला हे रिव्ह्यू पिटिशन दाखल करून तुमचं राज्य शासनाचं काय म्हणणं आहे ती त्यांच्या पुढे सादर करावे लागेल। राज्य शासनाचे ज्येष्ठ विधितज्ञ असतात किंवा इतर काही विधितज्ञ असतात, यांना सांगून तसं सर्व नियमांचा, कायद्यांचा अभ्यास करून हे पुनर्विचार याचिकेमध्ये दाखल करून जुन्या शिक्षकांना जे आरटीच्या अगोदर किंवा टीईटी परीक्षा होण्याच्या अगोदर जे सिलेक्ट झालेले आहेत त्या शिक्षकांना याच्यातनं रिलीफ भेटावी यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात। अशा प्रकारचं संपूर्ण देशामध्ये जर रिव्ह्यू पिटिशन दाखल होतील आणि त्यानुसार त्या शिक्षकांना नक्कीच रिलीफ भेटेल। काही खाजगी क्लासवाल्यांनी बाजार उठवलाय की आमचा क्लास जॉईन करा, आमचं हे करा, आमचं ते करा, तुम्हाला 100% टीईटी पास करून देतो। या खाजगी क्लासवाल्यांच्या बहकाव्यात येऊ नका, कुणीही घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊन जाऊ नका। म्हणजे मी काय तुम्हाला टीईटी परीक्षा देऊ नका असं म्हणत नाही, तुम्हाला द्यायची असेल तर बघा आत्ता फॉर्म सुटलेत, तुम्ही 15 तारखेपासून फॉर्म भरू शकता आणि तुम्ही अभ्यास करून 23 नोव्हेंबरला 25 नोव्हेंबरला ही परीक्षा आहे, त्या 25 नोव्हेंबरच्या परीक्षेत तुम्ही टीईटी उत्तीर्ण होऊ शकता आणि तसं होणार आहे सुद्धा। बरेच शिक्षक हे ती परीक्षा आता देणार आहेत आणि ती उत्तीर्णही होणार आहेत। पण जे काही वयोवृद्ध आहेत, जे काही थोडे आजाराने ग्रासलेले आहेत, ज्यांचं आता थोडंसं अभ्यास डिस्कनेक्ट झाला आहे, कारण आत्ता जी काही काठिण्य पातळी टीईटीची आहे ती काठिण्य पातळी सध्या ते कार्यरत असणाऱ्या शाळा 1 ते 4च्या, 1 ते 5च्या शाळा, 6 ते 8च्या शाळा, त्या अभ्यासक्रम आणि त्या टीईटीचा अभ्यासक्रम ह्याच्यामध्ये थोडासा फरक असल्यामुळं काही जणांना थोडा अवघड जाऊ शकतो, नाही असं नाही, कारण त्या टीईटीचा जर निकाल पाहिला तर तो खूप कमी लागतो, परंतु ते उत्तीर्णच होणार नाही किंवा पासच होणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, परंतु माझं महत्त्वाचं म्हणणं आहे, मुद्दा आहे की यातून ज्या राज्यांनी जेव्हापासून टीईटी कंपल्सरी केली आहे त्याच्या पुढच्या शिक्षकांना हे कंपल्सरी सक्तीचं करण्यात येईल, त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना मात्र यातून नक्कीच सूट भेटेल। त्यासाठी राज्य शासन, प्रत्येक राज्य शासन, देशातले जे काही राज्य आहेत त्या सगळ्या प्रशासनानं त्यासाठी तयारी केलेली आहे, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे। नाही जर झालं तर याच्या विरुद्ध उद्रेक होऊ शकतो आणि शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात
आणि यापुढं असंच सरकारी नोकऱ्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या उपयोगात आणून त्याचा सरकारी नोकऱ्या कमी केल्या जाऊ शकतात, एक षडयंत्र असू शकतं, अशा प्रकारचा मेसेज समाजात जाईल. त्यामुळं प्रशासनसुद्धा योग्य तो दिलासा नक्की देईल. जेव्हापासून TET लागू करण्यात आलेली आहे किंवा जास्तीत जास्त RTI कायदा लागू झालेला आहे, RTI कायदा 2009 लागू झाला, तेव्हापासूनच्या पुढच्या सर्व शिक्षकांना TET कंपल्सरी असेल. जुन्या आहेत त्यांना TET कंपल्सरी नाही, परंतु जुन्यांनी RTI लागू झाल्यानंतर जर प्रमोशन घेतलं असेल, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर जर प्रमोशन त्यांनी घेतलं असेल तर त्यांना सुद्धा नक्की TET कंपल्सरी करण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो, आत्ता केंद्र प्रमुखाची जी काय भरती होणार आहे किंवा प्रमोशन भेटणार आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला TET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या TET उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांनी जर तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षा दिली, तुम्ही पास झाला, तर तुम्हाला जेव्हापासून केंद्रप्रमुख झाला आहे त्याच्यानंतर 2 वर्षात ही TET परीक्षा उत्तीर्ण होणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळं बरेच लोक त्या TETला बसणार नाही, केंद्रप्रमुख परीक्षेला बसणार नाहीत, बसले तरी प्रमोशन स्वीकारणार नाहीत, कारण ही TET परीक्षा द्यावी लागेल. आज एवढीच माहिती आहे. धन्यवाद.